हेलो फ्रेंड्स, वेलकम टू इग्नाइट अकॅडमी. सो आजचा द हिंदू न्यूजपेपर 21 ऑगस्ट 2025 आणि या दिवशी अशा कोणत्या महत्त्वाच्या बातम्या आहेत ज्या आपल्याला नक्की माहिती असल्या पाहिजे when you are preparing for your UPSC and MPSC descriptive pattern examination. करंट अफेअर्स अत्यंत महत्त्वाचा भाग राहणार आहे. when you are writing any kind of answer त्यामध्ये तुम्हाला या सगळ्या बिट्स ज्या आहेत त्या कशा ना कशा पद्धतीने यूज कराव्या लागणार आहेत. मग ते कशा यूज करायच्या हे समजलं पण पाहिजे आपल्याला. मग ते समजणार कसं, तर जेव्हा तुम्ही या सगळ्या बातम्या सिलेबस पॉइंट सोबत लिंक करून वाचताय, राईट. सो ही बातमी या सिलेबस पॉइंट मधून आहे. म्हणजे आता जनरली काय होतं, UPSC म्हणा किंवा आता MPSC पण तसंच करेल किंवा सिलेबसच्या बाहेर जाणार नाही. व्हेन इट इज डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न ते सिलेबसच्या बाहेर जाणार नाही. फक्त आता मुद्दा काय राहतो किंवा तुम्ही कशा पद्धतीने समजून घेताय की ही गोष्ट सिलेबस मध्येच आहे म्हणून, राईट. म्हणजे ते जाणार नाही बाहेर, पण तुम्हाला समजलं पाहिजे की हा इन्फ्रास्ट्रक्चर सिलेबस टॉपिक आहे, तर इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये अशा बातम्या असतात किंवा अशा गोष्टी इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये काउंट होतात, राईट. सो इन दॅट केस या पूर्ण सिरीज मधून आपण तेच आपलं पर्पज आहे किंवा आपल्याला काय करायचंय, तर कोणती बातमी कोणत्या सिलेबस सोबत लिंक करता येऊ शकेल याबद्दल आपल्याला एक ते शिकून घेणंच गरजेचं आहे. कारण एक लॉंग टर्म एक्सरसाइज आहे, म्हणजे लॉंग टर्म इन द सेन्स की आपल्याला जेवढा वेळ आपण प्रिपरेशन करतोय, जेवढं परीक्षा द्यायच्या आधी जो काही टाइम आपण या सगळ्या प्रिपरेशन मध्ये स्पेंड करतोय, तो सगळा जो टाइम आहे तो व्यवस्थितपणे आपल्याला युटिलाइज करायचा असेल तर हे आपल्याला करणं खूप जास्त गरजेचं आहे, राईट. सो सुरू करू आपण आजच्या द हिंदू न्यूजपेपर मधून. ज्या ज्या बातम्या मी तुम्हाला आता सांगणार आहे त्या सगळ्या नक्की वाचायच्या आहेत. मग त्यामध्ये 21 ऑगस्ट 2025च्या न्यूजपेपर मध्ये सगळ्यात पहिली बातमी कोणती आहे बघा. सगळ्यात पहिली बातमी पान नंबर 2 वरती या. पान नंबर 1 वरती जरा कॅरी फॉरवर्ड झालेल्या सगळ्या बातम्या, त्यामुळे डायरेक्टली आपण पान नंबर 2 वर आलो. तर उत्तराखंड मध्ये काही बिल्स जे आहेत ते पास केले गेलेले आहेत आणि मग त्यामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड रिलेटेड एक बिल आहे. त्याच्यामध्ये काही अमेंडमेंट्स त्यांनी केलेले आहेत रिलेटेड टू लाईक मॅरेज बद्दलचे काही गोष्टी आहेत. आणि ओव्हरऑल आपण जर बघितलं तर युनिफॉर्म सिव्हिल कोड जे आहे ते इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या अँगलने आपल्याला त्याला बघता येऊ शकेल. सो उत्तराखंड असेंब्ली क्लिअर अमेंडमेंट्स टू UCC अँड अँटी कन्व्हर्जन बिल्स. ठीक आहे. मग त्यामध्ये बराच प्रोटेस्ट वगैरे पण झाला, पण जवळपास एका दिवसात 9 बिल क्लिअर केले होते त्यांनी उत्तराखंड असेंब्लीने. 9 बिल. ठीक आहे. सो GS पेपर टू इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या अँगलने युनिफॉर्म सिव्हिल कोड जो आहे त्याबद्दलचा मुद्दा आपल्याला इथे बघता येऊ शकतो. पान नंबर 3 वरती या. पान नंबर 3 वरती 2 राज्य कशा पद्धतीने हेल्थकेअर साठी कोलॅबोरेट करू शकतात याचं एक एक्झाम्पल आपल्याला इथे बघायला मिळते. सो केरळ टू हेल्प हिमाचल प्रदेश अडॉप्ट कम्युनिटी बेस्ड पॅलिएटिव्ह केअर मॉडेल. ठीक आहे. म्हणजे कम्युनिटी बेस्ड हेल्थकेअर साठी केरळ काय करणार आहे, तर हिमाचल प्रदेशला तिथे मदत करणार आहे. GS पेपर टू हेल्थ मध्ये एज अन एक्झाम्पल म्हणून आपल्याला, कारण स्टेट लेवलवरच्या रिजनल लेवलवरच्या गोष्टी जर लिहिल्या तर अजून इम्पॅक्ट पडतो आन्सर्स मध्ये. सो तो एक भाग आपल्याला इथे या बातमीमधून तिथे करता येऊ शकतो. पान नंबर 5 वरती या. एक मिसाईल टेस्ट झालेली आहे आणि ती म्हणजे आपली अग्नी 5 मिसाईल. ठीक आहे. सो इंडिया सक्सेसफुली टेस्ट फायर अग्नी 5 इंटरमिजिएट रेंज बॅलिस्टिक मिसाईल. ठीक आहे. सो मग अग्नी 5 चे काय काय फीचर आहेत, मग ह्याच्या आधी कोणते कोणते अग्नी मिसाईल्स आलेल्या होत्या, बॅलिस्टिक मिसाईल आणि क्रूज मिसाईल मध्ये काय डिफरन्स आहे, अशा सगळ्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या आपल्याला या अनुषंगाने वाचणं गरजेचं आहे. ठीक आहे. पान नंबर 5 वरती अजून एक बातमी आपल्याला बघायला मिळते की एक नाव बदललं गेलेलं आहे. म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये जलालाबाद नावाचं एक ठिकाण आहे शहाजहानपूर डिस्ट्रिक्ट मध्ये आणि त्याचं नाव चेंज करून आता परशुरामपुरी ठेवलं गेलेलं आहे. ठीक आहे. आणि मग ते युनियन गव्हर्नमेंटनी त्याला अप्रुव्हल दिलेलं आहे. आता एवढे रिनेमिंग, आता लास्ट आपण जे बघितलेलं होतं ते ईश्वरपूर झालेलं होतं, इस्लामपूरचं ईश्वरपूर, आणि मग हे जलालाबादचं परशुरामपुरी हे नाव आपल्याला इथे दिसतंय. ठीक आहे. सो नेमकी प्रोसेस काय असते ते पण एकदा बघून ठेवणं गरजेचं आहे किंवा कोण याला अप्रूव्ह करते, त्यानंतर कशी ही याची सुरुवात होते, जर रिनेम करायचं असेल तर सगळ्यात पहिली स्टेप काय असते. सो या सगळ्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या राहू शकतात प्रिलिम्सच्या अँगलनी. त्यामुळे याला थोडंसं वाईडर लेवलला जाऊन बघितलं तर बरं राहील. त्यानंतर पान नंबर 6 वरती या. RMG म्हणजे काय, रिअल मनी गेमिंग, याबद्दल कालही आपण बोललो होतो आणि लोकसभेने ते जे बिल आहे ते क्लिअर केलेलं आहे.
विच बॅन्स रिअल मनी गेमिंग. स्पेसिफिकली दोन नावं जे द हिंदू मध्ये मेन्शन झालेले आहेत, एक आहे ड्रीम 11 आणि दुसरं आहे पोकरबाजी. ठीक आहे, सो या दोन गोष्टी तिथे मेन्शन केल्या गेलेल्या आहेत. इव्हन मग त्यामध्ये ते जे सपोर्ट करणारे आहेत याला ते म्हणतात की दिस इज द गेम ऑफ स्किल्स, त्यामुळे ह्याला गॅम्बलिंग सारखं ट्रीट करू नका. बट ऑन दी अदर साइड तिथे गव्हर्नमेंटचं आणि लोकसभेमध्ये पण जे डिस्कशन झालं त्यामध्ये म्हणलं गेलं की लोकांची लाईफ लॉंग सेव्हिंग यामध्ये इव्हॅपरेट होऊ शकते, अशा पद्धतीचे वर्ड्स वापरले गेलेले आहेत. सो जीएस पेपर 2 गव्हर्नन्सच्या अँगलनी RMG हे आपल्याला तिथे माहिती असलं पाहिजे. त्यानंतर पान नंबर 6 वरती या इंटरनॅशनल सोलार अलायन्स जे आपल्या इनिशिएटिव्हने बनलेला आहे, इट प्लॅन्स टू एस्टॅब्लिश रिसर्च हब इन इंडिया. टोटल 17 असे हब बनवले जाणार आहेत किंवा सेंटर्स बनवले जाणार आहेत. मग त्यांना नाव काय दिलेलं आहे त्यांनी, तर ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर GCC असं नाव त्याला दिलं गेलेलं आहे, विच इज ऑल्सो बिंग टर्म्ड ॲज सिलिकॉन व्हॅली फॉर सोलार. ठीक आहे, सो ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर. मग त्यामध्ये नंतर पुढच्या एका पानावरती अजून ते eBay जे आहे, eBay विल बी वन ऑफ दी ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर अशी पण पुढे बातमी आलेली आहे. बट हे आपल्याला माहिती असलं पाहिजे, GCC बद्दल ऑलरेडी एक एडिटोरियल पण आलेलं होतं जेव्हा इंडिया आणि युनायटेड किंगडम मध्ये FTA झाला होता, त्यावेळेस पण एक एडिटोरियल आलेला आहे. सो ते पण आपल्याला ह्याला जोडून बघता येऊ शकेल. जीएस पेपर 2 इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स मध्ये आपलं इंटरनॅशनल सोलार अलायन्स आपल्याला विचारलं जाऊ शकते आणि त्यासोबतच प्रिलिम्स मध्ये GCC बद्दलचे काही प्रश्न पण आपल्याला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, देन पुढे या पान नंबर 8 वरती एडिटोरियल आहे आणि मायग्रंट सिटीजन आणि इंडियन डेमोक्रेसी या दोन गोष्टींना जोडणारे एडिटोरियल आहे. त्यांचं म्हणणं आहे किंवा इंडियाज डेमोक्रेसी इज फेलिंग दी मायग्रंट सिटीजन्स. म्हणजे थोडंसं क्रिटिकल असं आर्टिकल आहे, एडिटोरियल आहे जे जीएस पेपर 2 डेमोक्रेसीच्या अँगलनी आहे. तर आपण इंडियन कॉन्स्टिट्यूशन या सिलेबस टॉपिक सोबत त्याला कनेक्ट करून बघू शकतो. नेमके काय काय इश्यूज आहेत मायग्रंट सिटीजन्सचे ते यामध्ये त्यांनी डिस्कस केलेले आहेत. नंतर या पान नंबर 10 वरती आणि पूर्ण डिटेलमध्ये चर्चा झालेली यावरती, याच्यावर वेगळा एक डेडिकेटेड व्हिडिओ पण आपण प्लॅन करू. वाय इंडिया नीड्स अ नॅशनल स्पेस लॉ. ठीक आहे, म्हणजे एक ओव्हरऑल आपण म्हणलं की भारतामध्ये एक नॅशनल लेवलला स्पेस लॉ असला पाहिजे, जो आता ऑर्गनायझेशन्स आहेत आपल्याकडे, बट स्पेस लॉ असला पाहिजे. आणि मग असं का बरं, मग त्याबद्दलची पूर्ण चर्चा या आर्टिकलमध्ये झालेली आहे. जीएस पेपर 3 मध्ये स्पेसच्या अँगलनी आणि प्रिलिम्स साठी देखील आपल्याला ही बातमी तिथे महत्वाची राहू शकते. त्यानंतर पान नंबर 12 वरती या IIP इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन किंवा आपण अजून एक हे बऱ्याचदा आलेलं आहे प्रिलिम्स मध्ये इंडेक्स ऑफ 8 कोअर इंडस्ट्रीज. आता हे विचारलं किंवा इंडेक्स ऑफ 8 कोअर इंडस्ट्रीज हे कोण पब्लिश करते किंवा कोण रिलीज करते, तर मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीची ही इंडेक्स राहते. आणि मग त्यामध्ये इथे एक डेटा आलेला होता किंवा कोअर सेक्टर जो आहे, कोअर सेक्टर ग्रोथ स्लोज टू 2% इन जुलै ॲज फॉसिल फ्युएल कॉन्ट्रॅक्ट. ठीक आहे, फॉसिल फ्युएल बेस्ड जे पूर्ण ग्रोथ आहे ती कॉन्ट्रॅक्ट झालेली आहे, त्यामुळे कोअर सेक्टरची जी ग्रोथ आहे ती 2%नी स्लो डाऊन झालेली आहे अशी ही बातमी होती. आणि बातम्या अशा रेग्युलरली येत राहतात, पण हे इंडेक्स ऑफ 8 कोअर इंडस्ट्रीज हे वेगळं एकदा व्यवस्थित वाचून घेणं गरजेचं आहे. जीएस पेपर 3 मध्ये अशा प्रकारचे ट्रेंड्स काही माहिती असले पाहिजे आपल्याला. अगेन मंथली एवढं ट्रॅक डाऊन करायची गरज पडत नाही, बट एक मागच्या 1-2 वर्षामध्ये काय ट्रेंड्स राहतात त्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे. जीएस पेपर 3 इंडियन इकॉनॉमी आणि IIP सारख्या गोष्टी प्रिलिम्स मध्ये विचारल्या जाऊ शकतात. फायनली पान नंबर 15 वरती एक नायजेरिया मधली पूर्ण एक अनालिसिस नायजेरियाचं त्यांनी दिलेलं आहे. तो कॉन्फ्लिक्ट, पॉवर्टी आणि क्लायमेट चेंज या 3 गोष्टींनी नायजेरिया स्ट्रगल करतोय. ठीक आहे, द बिगेस्ट इकॉनॉमी इन आफ्रिका असं म्हटलं जातं. बट कॉन्फ्लिक्ट, पॉवर्टी, क्लायमेट चेंज फ्युएल नायजेरियाज वर्सनिंग मॅलन्यूट्रिशन क्रायसिस. मग ते जीएस पेपर 2 हेल्थच्या अँगलनी एक्झाम्पल म्हणून आपल्याला ते वापरता येऊ शकते. बट मोस्टली हे असं जर असेल ना तर तिथले काही स्पेसिफिक लोकेशन्स जे असतात किंवा नेमकं कुठे कुठे काय काय होतंय नायजेरियामध्ये त्या जागा आपल्याला बघून ठेवणं गरजेचं आहे. ते प्रिलिम्स मध्ये आपल्याला विचारलं जाऊ शकते. इव्हन त्यामध्ये त्यांनी मग ते नायजेरियामध्ये जे बोको हरामचा काय इन्फ्लुएन्स आहे तो पण त्यामध्ये त्यांनी सांगितलेला आहे. आणि ओव्हरऑल या 3 गोष्टी म्हणजे तिथे लोकल कॉन्फ्लिक्ट,
पॉवर्टी आणि क्लायमेट चेंज या 3 गोष्टींवरती फोकस करून कशा पद्धतीने यामुळे तिथे मॅल न्यूट्रिशन क्रायसिस तिथे होतोय याबद्दलची चर्चा या न्यूज आर्टिकल मध्ये त्यांनी केलेली आहे. तर या झाल्या बघा तुमच्या आजच्या द हिंदू मधल्या सगळ्या बातम्या ज्या तुम्हाला व्यवस्थितपणे वाचून घ्यायच्या आहेत विथ दीज सिलेबस पॉइंट्स. ठीक आहे. आता आपल्याकडे अजून कोणते कोणते कोर्सेस रन केले जातात जे तुम्ही तुमच्या ओळखीच्या लोकांना सांगू शकता. तर आपल्याला हे माहिती पाहिजे की टीईटी टेट ह्या ज्या शिक्षक भरतीच्या परीक्षा आहेत त्यामध्ये इग्नाइट अकॅडमीचा एक मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपले रिझल्ट्स देखील रिसेंट टाइम्स मध्ये आपल्याला दिसतात. त्यानंतर सरळ सेवा भरती असेल किंवा जे इंजिनिअरिंग वाल्या ज्या परीक्षा राहतात सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल त्या परीक्षांची तयारी, पोलीस भरती असेल, त्यानंतर SSC रेल्वे भरती, तलाठी भरती, महानगरपालिका भरती, रिसेंटली कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल किंवा ठाणे महानगरपालिका असेल सो त्याच्या बॅचेस आपण रन करतो. कृषी भरतीच्या बॅचेस आपल्याकडे राहतात. महिला व बाल विकास भरती आहे. MBAच्या ज्या परीक्षा होतात त्याची तयारी आपल्याकडे इग्नाइट MBA नावाचा वेगळा प्लॅटफॉर्म आहे विथ डेडिकेटेड टीम फॉर दॅट. बँकिंग इन्शुरन्स साठी पण वेगळी टीम आपल्याकडे आहे. इव्हन इग्नाइट पाठशाला नावाचं एक इंटरेस्टिंग आहे. इग्नाइट पाठशाला नावाचा एक प्लॅटफॉर्म आहे आपला, वेगळं युट्यूब चॅनल पण आहे याचं आणि त्यावरती आपण जे स्कूल लेवलच्या ज्या एक्झाम्स होतात स्कॉलरशिप्स वगैरे असतात ना सो त्या परीक्षांची देखील आपल्याकडे तयारी करून घेतली जाते. त्यासाठी आपल्याकडे वेगळा डेडिकेटेड प्लॅटफॉर्म आणि टीम आहे. आणि इग्नाइट लॉ नावाचं पण आपलं वेगळं चॅनल आहे त्यावरती आपण लॉ रिलेटेड एक्झाम्सची तयारी करून घेतो. सो या सगळ्या आपल्या कोर्सेस बद्दलची माहिती तुम्ही तुमच्या ओळखीच्या लोकांपर्यंत नक्की पोहोचवा जे यांची तयारी करत असेल या प्रकारच्या परीक्षांची. ठीक आहे. इन द एंड आपलं हे टेलिग्राम चॅनल आहे याला जॉईन करून घ्या. तिथे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये खाली लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची, तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. त्यासोबत तिथे खाली इंस्टाग्रामची पण लिंक आहे ते पण जॉईन करून घ्या. तिथूनही तुम्हाला चांगले चांगले अपडेट्स मिळत राहतील. युट्यूब चॅनल आपलं हे सबस्क्राईब केलंच असेल, तुम्ही नसेल केलं तर करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबून ठेवून द्या म्हणजे काही जरी अपडेट आली तरी तुम्हाला लगेच इथे माहिती मिळून जाईल. ठीक आहे. इथे नंबर पण दिलाय, तुम्हाला काही क्वेरी वगैरे असतील तर तुम्ही नक्की यावरती कॉल करा. खाली नंबर स्क्रोल पण होत आहेत तिथूनही तुम्ही कॉल करू शकता. ठीक आहे. पण एक जे आहे आज आपण जे जे बोललो त्या पद्धतीने नक्की पेपर वाचून ठेवा. एक हे कंटिन्युअस केलं ना म्हणजे दिस इज नॉट लाईक किंवा 2 दिवस केलं आणि मग लगेच मला करंट अफेअर्सचा एकदम विद्वान झालो मी, असं नाही होत. बट आपल्याला हे काय करायचंय, यू नीड टू कंटिन्युअसली डू दॅट फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम. कमीत कमी 3 ते 4 महिने तुम्ही हे केलं पाहिजे. किंवा न्यूजपेपर असं नाही की 2 महिने वाचला आणि 2 महिने गॅप केला, असं नाही. तर तो फील येण्यासाठी, तो पूर्ण एक कॉन्फिडन्स येण्यासाठी तुम्हाला हे कंटिन्युअस ही एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. ठीक आहे. चालेल मग तर आपण उद्याच्या न्यूजपेपर मध्ये काय काय ते उद्याच्या सेशन मध्ये डिस्कस करू. आता आपण इथे थांबू. थँक्यू व्हेरी मच.